देशामध्ये 39वा म्हणून IAS झाला, तेलंगणामध्ये जिल्हाधिकारी म्हणून काम करतो। दुसरा तरुण चिन्मय पाटील म्हणून वाडा तालुक्यातील तरुण तलासरी सारख्या अतिदुर्गम तालुक्यामध्ये वडील जिल्हा परिषदेचा शिक्षक असताना त्यांच्याबरोबर शिकायला जातो। लहानपणी पाहतो, पेपरात वाचतो का IAS का असतं, जिल्हाधिकारी आईला सांगतो मलाही व्हायचंय, अभ्यास करतो, पुढे IAS होतो। जेव्हा अरुण जेटली साहेब अर्थमंत्री होते तेव्हा त्यांचं OSD म्हणून काम केलं। जेव्हा कोविडची महामारी होती तेव्हा संपूर्ण देशाचं कोवॅक्सिनचं नियंत्रण देशाचे सगळे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान कार्यालय यांच्याशी संपर्क असलेला आपला वाड्याच्या मातीतील तरुण यतीश पाटील नावाचा तरुण जो GSTचा कमिशनर आहे। हे तीन रत्न आपल्या तालुक्यामध्ये आहेत आणि आपल्याला मुलांना माहिती नाही, पालकांना माहिती नाही, जिजाऊच्याही कार्यकर्त्यांना माहिती नाही। पण कसं सर आपण यांना सत्कार करणार, आपल्यालाच आपल्या तालुक्यात काय पिकतं ते माहिती नाही। वाडा कोलमच्या नावाने आपला तालुका ओळखला जातो, हा कोलम कुठं पिकतोय हा आपल्याला माहिती आहे का? आपण सगळेजण शेतकरी आहात। मला अभिमान वाटतोय का प्रिन्सिपल सर मनापासून काय सांगत होते संस्कार दिले पाहिजे, तर ते या मातीतील आहेत, त्यांना वाटतं का आपली पूर्ण संस्कारक्षम झाली पाहिजे। परंतु पोरांना जर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास सांगितला आणि आपला वाडा तालुक्यातील जी रत्न पुढे गेलेले आता नूतन जाधवचं सांगितलं, किंवा किमान 480हून जास्त अनेक विद्यार्थी जिजाऊ मार्फत प्रशासनामध्ये नोकरी लागले, तर त्यांना पाहून हे विद्यार्थी मेहनत करतील असं मला वाटतं। उद्याला डॉक्टर इंदुराणी जाखोड सारखी एखादी जिल्हाधिकारी होण्याचं स्वप्न इथल्या या मुली बघतील तेव्हा त्या जिल्हाधिकारी होऊ शकतील। मीना साहेबांसारखे IG होण्याचं स्वप्न इथला एखादा तरुण बघेल, किंवा आता ते आपले तुकाराम मुंडेंसारखा अधिकारी होण्याचं स्वप्न इथले विद्यार्थी बघतील तेव्हा आपल्याला त्यांचा अभिमान वाटेल। त्यासाठी त्यांनी ती माहिती मिळवली पाहिजे का उद्या IAS IPS होऊन सुद्धा कुठल्याही रुपयाला न शिवता देश सेवा प्रामाणिकपणे करतात अशा अधिकाऱ्यांचं पोरांनी आदर्श घेतला तर नक्कीच आपल्याला आनंद मिळेल। तर आपण जे स्वातंत्र्य पाहतो, जे बाबासाहेबांना अभिप्रेत होते, जे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेले स्वराज्य आपल्या वाड्यालाही मिळेल। तर वाडा तालुका 3 विधानसभेला जोडलेला आहे, 2 लोकसभेला जोडलेला आहे। कशाचा कशाला ताल तपशील नाही, हा ताल तपशील आणायचा आहे। तर आपल्या विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्न पाहिली पाहिजे। आपल्या विद्यार्थ्यांनी आपल्या वाडा तालुक्यामध्ये एक शास्त्रज्ञ आहे पराग नावाचा, पराग दुपारे नावाचा, आपणही स्वप्न पाहिली पाहिजे। कोणी शास्त्र पराग दुपारे सारखा शास्त्रज्ञ झाला पाहिजे, कोणी हेमंत पाटील सारखा जिल्हाधिकारी झाला पाहिजे, कोणी यतीश पाटील सारखा GSTचा कमिशनर झाला पाहिजे, तर कोणी चिन्मय पाटील सारखा देशाचं नेतृत्व करणारे तरुण या मातीतून तरुणी घडल्या पाहिजेत। हे स्वप्न दाखवण्यासाठी नाही तर स्वप्नाच्या पूर्ततेसाठी तुमच्या खांद्याला खांदा लावून मी आपल्या बरोबर आहे हे सांगण्यासाठी आपल्यापर्यंत आलो। उद्याला राजकारण करायचं झालं तर यशवंतराव चव्हाण साहेबांसारखे झालं पाहिजे। नाही तर आम्ही सांगतोय का गावचा ग्रामसेवक तलाठ्या बसण्याचे करप्शन होते ते जिल्ह्याचा जिल्हाधिकारी CO SP पर्यंत हे सगळं रोखायचं असेल तर आपल्याला आपल्यातील तरुण तरुणींनी मोठी स्वप्न पाहिली पाहिजे। आता आपल्याला आनंद वाटतो की आपला SP यतीश देशमुख, जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड सारखे तर नॉन करप्टेड अधिकारी आपल्याला मिळेल, हे आपलं भाग्य आहे। आपल्या कोकणचे IG चंद्रशेखर मीनांसारखे नॉन करप्टेड अधिकारी भेटले ते आपलं भाग्य। याच्यातून अनेक तरुण तरुणी घडले पाहिजे, त्यांनी अशी स्वप्न पाहिली पाहिजेत। येताना आम्ही वाट बघत होतो कुडूसच्या एका हॉटेलला, सहारा हॉटेलला, तेव्हा एका IG ऑफिसरचा फोन आला। त्यांनी ते सांगितलं का IG साहेब त्याला सांगतात का बाबा मला नोकरीमध्ये मला खूप आनंद आहे, त्या पैशामध्येच मला आनंद आहे, या कोकणच्या कुठल्याही काळ्या धंद्यातला उद्या खडे स्टील चोरी असेल किंवा केमिकल कंपन्या असतील याच्यातून मला एकही रुपया कसली सेल्वांची दारू असेल यातून एकही रुपयाची मला गरज नाही, माझ्या मी पगारामध्ये आनंदी आहे। आपल्या जिल्हाधिकारी मॅडमनी सांगतात की माझा पगार आहे, माझे मिस्टर SP IG आहे, आपले IPS ऑफिसर आहेत, या दोन्ही पगारामध्ये आम्ही आनंदी आहे। आपले SP सांगतात की मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे यतीश देशमुख, मला माझ्या लोकांसाठी काम करायचे। तर अशा प्रकारे या मातीतील तरुण तरुणी जेव्हा अधिकारी बनतील तेव्हा शासनाचा येणारा केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, शेवटची योजना आमच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचेल। नाही तर आम्हाला माहिती आहे का मुख्य साहेबांच्या अगोदरच्या कुडूस ग्रामपंचायतची परिस्थिती काय होती। जवळजवळ 150हून अधिक कामं ग्रामसेवक आणि मंडळींनी काढून पैसे काढून मोकळे झाले होते, एकही इस्टिमेट बनत होता। त्यांचे नशीब आम्ही जिल्हा परिषदला उपाध्यक्ष होतो म्हणून ते सगळं व्हॅलिडेटेड करून घेता आलं।
नाहीतर ती परिस्थिती काय झाली आज आपल्याला मुख्य साहेबांनी सरपंच पदावर नसते दिले असते, तर मागच्या बॉडीमध्ये आमची बॉडी आपलीच होती आणि उपाट आपल्याला नावडाव लागला असता त्या ग्रामसेवकाच्या करप्शनमुळे. तर असे करप्टेड अधिकारी बनण्यापेक्षा चांगले देश हिताचे देश सेवा करणारे लोक आपल्याला बनता आलं पाहिजे. उद्याला कुडूसची ओळख ही कोका कोला कंपनीच्या नावाने ओळख आहे. उद्याला या इथल्या आपल्या चिंचगड हायस्कूल मध्ये शिकलेल्या एखादी तरुणी जिल्हाधिकारी झाली, तिच्या नावाने ओळख झाली पाहिजे. एखादा तरुण न्यायाधीश झाला, एखादा IIT ला जाऊन इंजिनियर होऊन पुढे IIM केलं, त्यांच्या नावाने आपल्याला आपली ओळख झाली पाहिजे. ज्याप्रमाणे हरी विठ्ठल पाटील साहेबांच्या नावाने आपण ही शाळा किंवा अनेक शाळा आपण बघतोय, विक्रमगड असेल, वाडा असेल, विविध तालुक्यामध्ये, त्याप्रमाणे सामाजिक काम करणारे कार्यकर्ते याच विद्यार्थ्यांमधून घडले पाहिजेत असं मला तरी वाटतं. नाहीतर आम्ही गमतीने बोलत असतो ठाण्यामध्ये एक एक नगरसेवकांचे 100 फ्लॅट आहेत, परंतु कार्यकर्ता ज्या झोपडपट्टीत राहतो तर तिथेच राहतो. त्या झोपडपट्टीचा परत पुनर्विकास करायला आला का पुन्हा तो नगरसेवक तिथे 4 फ्लॅट घेतो, परंतु तो 150 स्क्वेअर फुटीमध्ये राहणारा झोपडपट्टीत राहणारा कार्यकर्ता हा तसाच राहतो. एक इड खालीपर्यंत आपल्या ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात येत आहे. हे चित्र आम्हाला बदलायचे. माझं तर ठाम म्हणणं असतं, कोकणच्या 5 जिल्ह्यामध्ये फिरत असताना ज्या आरोग्य सुविधा आम्हाला मंचावरून बसलेल्या सगळ्या लोकप्रतिनिधींना मिळतात त्या मतदारांनाही मिळायला पाहिजे. त्यांच्याही मुलांना जे शिक्षण आमच्या मुलांना मिळतं ते गोरगरीब मतदारांच्याही मुलांना मिळालं पाहिजे. ज्या आरोग्य सुविधा आम्हाला मिळतात लोकप्रतिनिधींना, मग गावच्या सरपंचापासून खासदार पालकमंत्र्यापर्यंत त्या सुविधा, आरोग्याच्या सुविधा आमच्या मतदारांपर्यंत मिळायला पाहिजे. पण मतदारांमुळं आम्ही लोकप्रतिनिधी आहोत आणि मतदारांच्या सेवेसाठी आम्ही आहोत. परंतु काळासाठी काय झालेले गेल्या 78 वर्षामध्ये मतदार गरीबच्या गरीबात राहिलाय. मतदाराच्या शाळेमध्ये शिकायला शिक्षक नाही. आज आता आपण हायस्कूलमध्ये आहोत, तिथे यांना शिपाई भरती करू शकत नाही. जेवढे शिक्षक निवृत्त होतात तेवढ्या जागा रिकाम्या होतात, संस्थांचे अधिकार काढून देण्यात आलेले आहेत. हे चित्र सगळं बदलण्यासाठी उद्या शिक्षणाचा खात्याचा सचिव या मातीतून या शाळेतून गेला तर इथल्या समस्या समजल्या जाईल. आम्ही रत्नागिरी रायगडमध्ये फिरत असताना आपली परिस्थिती त्या मानाने चांगली आहे. एकही हॉलच्या खिडकीला झोपा दिसत नाही, लाजा दिसत नाही. अक्षरशः उथेड्यावर तशी पोरं शिकतात. हे चित्र बदलण्यासाठी आपल्याला आपल्या मातीतील मुलं उद्या मंत्रालयाच्या प्रत्येक अतिरिक्त मुख्य सचिव पदापर्यंत आपली पोरं गेली पाहिजेत. हे स्वप्न दाखवण्यासाठी आपल्यापर्यंत आलेलं आहे. आपल्यापेक्षा प्रचंड गरीब परिस्थितीत आलेले स्वप्नील माने नावाचा तरुण धडकोलीच्या जिजाऊ नगरीमध्ये 2018 साली येतो. UPSC होण्याचं स्वप्न फक्त 2च वर्षामध्ये जिजाऊ त्याला सर्व सोयी सवलती बोलते. एक IPS ऑफिसर म्हणून पश्चिम बंगालमध्ये SP पदावर काम करत होता. आता आपल्यातील कुठे गेले कर्नाटकला तर गाणगापूर क्षेत्राचे SP म्हणून ते काम करतात. ही ताकद प्रशासनामध्ये आणि ही ताकद तुमच्या आमच्यामध्ये आली पाहिजे हे सांगण्यासाठी आपल्यापर्यंत आलेलो. आपल्यापेक्षा प्रचंड गरीबी परिस्थितीमध्ये मोहिनी बारमल नावाची आपल्या वाड्याच्या टोकावरती मोखाडा तालुक्यातील सुलेमान गावची तरुणी वयाच्या 19व्या वर्षी पोटात 2.5 महिन्याचा बाळ असताना पती जातो. ठाण्यामध्ये गुन्ह्याने त्यांचा संसार सुरू असतो. अचानक पती जातोय. सासू सांगते बाळाला जन्म द्या. जन्म दिल्यानंतर लोकांची जुनी भांडी करणारी मोहिनी बारमल जेव्हा ठाण्याच्या पोलीस भरती केंद्रामध्ये येते, जिजाऊ तिला अभ्यास करण्याचे पैसे देते, जुनी भांडी बंद करते आणि पुढे ते पोलीस भरतीला लेट उशीर असतो. मुंबई महानगरपालिकेमध्ये अग्निशामक दलाची भरती निघते. 800 जागापैकी 119 विद्यार्थी आपल्या जिजाऊ अकॅडमीत लागतात. त्यामध्ये ती मोहिनी बारमलही लागते. हे काम याच्यापेक्षा दुःख तर आपल्याला नाही येणार. आज कधी तुम्ही दादरच्या सब स्टेशनला गेले फायर ब्रिगेडला तर तिथे मोहिनी बारमल तुम्हाला दिसेल. आपल्या सर्वांपेक्षा अत्यंत परिस्थितीमध्ये नंदुरबार जिल्ह्यातील डॉक्टर राजेंद्र बारुडात सारखा तरुण आईच्या पोटात 7व्या महिन्याला असताना वडील जातात. आजूबाजूचे त्यांचे लोक सांगतात त्या बाळाला जन्म द्यायचा नाही, त्या बाळाला पाडून टाका. परंतु त्याची मावशी सांगते बाळाला जन्म द्या. पुढे तो शिकून नवोदयची परीक्षा देतो. नवोदयच्या परीक्षेनंतर तो डॉक्टरकीला मुंबईला येतो. मुंबईला डॉक्टरकी करत असताना तो UPSCचा अभ्यास करतो. डॉक्टर तर होतोय परंतु IAS होतो. आणि जेव्हा कोविड सारखी महामारी आल्यानंतर तो नंदुरबार जिल्ह्याचा कलेक्टर म्हणून काम करत असताना आपल्याच मातीतील अधिकारी असल्याने त्यांनी काय उद्या सॅनिटर विकण्याचं काम केलं नाही, त्यांनी व्हेंटिलेटर विकण्याचं काम केलं नाही, किंवा त्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये आपली माणसं वाचवण्याचं काम केलं. आणि प्रत्येक आरोग्य क्लिनिकला प्रत्येक दवाखान्यात जाऊन आपले आदिवासी माणसं वाचवण्याचं त्यांनी काम केलं. तर उद्याला ही संधी तुम्हालाही मिळाली पाहिजे. त्या दृष्टीने तुम्ही मोठी स्वप्न पाहिली पाहिजेत. अगदी मी तर मगाशी सर बोलले, मी आपल्याला आमच्या अभिमानाने सांगतो, देशातच नव्हे तर जगाच्या पाठीवर आपल्याला शिक्षण घ्यायचं असेल
तरी जिजाऊ आपल्या सोबत एकदम प्रामाणिकपणे कुटुंबाप्रमाणे आहे. माझ्या कुठल्याही मायमाऊलीला, कुठल्याही दादाला आता सांगण्याची गरज नाही मुलांना का स्वप्न लहान पाय अंथरून पाहून पाय पसरा. तुमचे पाय पसरण्याची जेवढी ताकद असेल तेवढं अंथरून पुरवण्याची जबाबदारी जिजाऊची आहे. परंतु तुम्ही स्वप्न मोठी पहा. उद्या मला काय काम धंदा नाही किंवा मंचावर बसलेला आम्हाला कोणाला काम धंदा नाही म्हणून आपल्याकडे नाही आलेलो. आम्हाला वाटतं ना आमच्या मातीत, ज्या मातीत आम्ही जन्म घेतलाय त्या मातीतील ही रत्न आहे. त्या रत्नाने आजच स्वप्न मोठी पाहिली. तर जेवढा मेंदू डॉक्टर राजेंद्र बारुणांना आहे, स्वप्नील मानेंना आहे, हेमंत पाटील आहे, चिन्मय पाटील आहे, यतीश पाटील आहे, तेवढाच मेंदू तुम्हालाही आहे. परंतु स्वप्न मोठी पहा आणि त्याच्यासाठी अभ्यासाचं सातत्य ठेवा. जिथे तुम्हाला अडचणी गेल्या 10 वर्षापासून आपल्या स्पर्धा परीक्षा अभ्यासिका आहेत, परंतु आपण जर उद्याला इंजिनियर व्हायचे तर IIT सारख्या इन्स्टिट्यूट मध्ये जायचं असेल तर हे आता 9वी पासून आपण JEE क्लासेस सुरू केलेले, IIT चे टीचर आणलेले आहेत. डॉक्टर व्हायचे तर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला जाण्यासाठी नीटचे क्लासेस इयत्ता 9वी पासून आपण सुरू केलेले आहेत. ज्या ज्या विद्यार्थ्यांना व्हायचे स्वप्न मोठे पाहिजे त्यांनी गडपोलीच्या प्रांगणात एकही रुपया न खर्च करता तुम्ही पाहिलेली स्वप्न, तुमच्या पालकांनी पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी सर्वस्वी जिजाऊची. पण तो स्वप्नच तुम्ही नाही पाहिजे. स्वप्न तुम्ही बाहेर गेटच्या बाहेर एकाने एकाला मारलं म्हणून 4 जण जाऊन दुसऱ्याला माराल, हे आपली इन्स्टॉलमेंटची आपलं काम नाहीये. आपण जाती भेद धर्मभेदाने वाद करणारी लोक नाही राहत. आपण पाहतोय का महागाईशी लढत असताना कोण हिंदू आहे, कोण मुस्लिम आहे, कोण ख्रिश्चन आहे हे बघण्याची गरज नाहीये. आपल्याला आपल्या घराची कौलं बदलायची, आपल्या घराचे पत्रे बदलायचे. तर शिक्षणापेक्षा दुसरं कुठलंही साधन नाही की ज्याने आपली परिस्थिती बदलू जाईल. गावागावाची पोरं डॉक्टर झाले, गावागावाची आज आपल्या पाडा तालुक्यातल्या गांधळा गावात 40हून जास्त डॉक्टर आहेत. मग का आपल्या चिंतनचे होऊ शकत नाही, का आपल्या पुरुषचे होऊ शकत नाही, का आपल्या कोंडल्याचे होऊ शकत नाही. आपणही होऊ शकतो. फक्त सकारात्मक ऊर्जा घेतली पाहिजे. आपणही ठरवलं पाहिजे का माझ्या नावाने माझ्या शाळेला ओळखलं पाहिजे, गावाला ओळखलं पाहिजे, तालुक्याला ओळखलं पाहिजे. अशा प्रकारची ओळख तयार करण्यासाठी स्वप्न आपण सर्वांनी पाहिली पाहिजे. देशातच नव्हे तर जगाच्या पाठीवर आपण शिक्षण घ्यायला जाल तरी सुद्धा तुमच्या बरोबर जिजाऊ असेल. परंतु स्वप्न मोठी पहा. या मारामाऱ्या फारामाऱ्या करून कधी खूप मोठं झालेलं नाही. आपल्या वाडा तालुक्याचा इतिहास आहे. आमचेच नातेवाईक सुभाष पाटील, अशोक पाटील एकमेकाला मारत बसले, दोन्ही घरं पूर्ण उद्ध्वस्त झाली. तर असे आपल्याला नाही व्हायचंय. आपल्याला आपला उपयोग राजकारणाने इतके वर्ष केलाय. आता आपल्याला राजकारण्यांचा उपयोग होऊन आपल्या भागाचा कसा विकास होईल, समाजाचा विकास कसा होईल, आपल्या शाळा कशा सुधारतील, आपल्या PSC उपकेंद्र कसं सुधारतील यासाठी एकत्रित प्रयत्न करायचे. आणि पुन्हा एकदा सांगतोय, ज्या मतदारांच्या जीवावर सगळे लोकप्रतिनिधी असतात त्या मतदारांना सोयी सवलती पोहोचवण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित प्रयत्न करूया. आणि आपल्याला नक्कीच सांगतोय आपल्याकडनं मी एक शाश्वत शब्द घेतोय का 2000 विद्यार्थी या शाळेमधून शिकतात. उद्या 2 इथल्या मुलं मुली कलेक्टर झाले, 2 मुलं IIT ला गेले, 2 मुलं डेप्युटी कलेक्टर झाले, 2 मुलं प्रांत झाले, तहसीलदार झाले, वाड्याचे PI झाले, DYSP झाले. तर 2चे 20, 20चे 200, 200चे 2000 व्हायला वेळ लागणार नाही. एका सोलापूर जिल्ह्याचा एक मालशिरस तालुका आहे, 150हून जास्त क्लास 1 अधिकारी मुंबईला आहेत. नांदेड जिल्ह्यातून कमीत कमी 100हून जास्त क्लास 1 अधिकारी एकट्या मुंबई आणि परिसरात आहेत. आणि मुंबईच्या बाजूला आपण असताना आपल्यातील एकही अधिकारी जाऊ शकत नाही, किंवा स्वप्न आपण पाहू शकत नाही, किंवा आपल्या वाड्यातील कोण कोण अधिकारी मोठ्या पदावर आहेत हे आपल्याला माहिती नाही. आपण पहिला गावाचा, तालुक्याचा इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखे मोठे स्वप्न घेऊन बाळासाहेब जिजाऊंनी जसे शिवबाला स्वप्न दाखवली त्याप्रमाणे आपल्या पालकांनी, आपल्या गुरुजनांनी आपल्यालाही मोठी स्वप्न दाखवली पाहिजे. सरांनी जी विनंती केलेली आहे की ते विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी चांगले वक्ते आपण टायमिंगच्या त्या दिवशी आपण गणेश शिंदे सरांना आणू की ज्याने विद्यार्थ्यांना चांगले विचार. आणि एक डेप्युटी कलेक्टर आहेत माझ्याच बिल्डिंग मध्ये राहतात, या दोघांना जाधव साहेब आहेत, कृष्णा जाधव, या दोघांना आणतो तर विद्यार्थ्यांचे संस्कार शिबिर आपण नक्कीच घेऊ. विद्यार्थी घडला तर देश घडणार आहे, आपलं राज्य घडणार आहे, आपला तालुका जिल्हा घडणार आहे. आणि विद्यार्थी घडवण्यासाठी जिजाऊ गेले अनेक वर्ष प्रयत्न करते, 18हून जास्त वर्ष प्रयत्न करते. आणि जेव्हा या गावागावातनं विद्यार्थ्यांच्या नावाने गावं ओळखली जातील त्यावेळेसच आम्हाला वाटेल की जिजाऊंनी काहीतरी काम केलं, जिजाऊच्या कार्यकर्त्यांनी काहीतरी काम केलं. आणि राजकारण असेल, वैद्यकीय क्षेत्र असेल, शिक्षण क्षेत्र असेल, हे भ्रष्टाचाराचे पुरण नसून हे 100% यशवंतराव चव्हाण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा डॉक्टर अब्दुल कलाम साहेब यांच्यासह यांना आदर्श मानून काम करावं एवढीच विनंती आपल्याला सर्वांना करतो आणि थांबतो.